नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्र सरकारने 17 जून 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये जे काही टेम्पररी UDID कार्ड धारक आहेत त्यांना विशेष सहाय्य योजनेचा जो लाभ दिला जातो हा पुढे तसाच सुरू राहणार अशा पद्धतीचा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून सर्व टेम्पररी दिव्यांग बांधवांना या ठिकाणी आनंदाची बातमी दिली आणि एक मोठा एक दिलासा दिलेला आहे. परंतु मित्रांनो, हा दिलासा देत असताना राज्य सरकारने प्रशासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे त्या शासन निर्णयामध्ये महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या आहेत, काही अटी सांगितलेल्या आहेत, काही नियम सांगितलेले आहेत. ह्या सुद्धा नियमाच्या आधारावरतीच तुम्हाला पैसे दिले जातील. पण ते नियम जर तुम्हाला माहीत नसतील, तुमच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आम्हाला हप्ता नियमित स्वरूपामध्ये येईल, तर हे डोक्यातून काढून टाका. कारण राज्य सरकार प्रशासनाने काही नियमसुद्धा ठरवलेले आहेत, तर ते नियमसुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्या शासन निर्णयामध्ये जे काही नियम अटी सांगितलेले आहेत त्या नेमक्या कोणत्या हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर यामध्ये पहिला नियम बघा, ज्या टेम्पररी दिव्यांग बांधवांकडे जे काही UDID कार्ड आहे ते UDID कार्ड संबंधित जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून त्यांनी त्यांची वैधता तपासून घ्यायची आहे. तरच त्यांना या ठिकाणी त्यांचं जे काही सामाजिक न्याय विशेष विभागाकडून जे पैसे मिळतात ते नियमित स्वरूपामध्ये मिळणार आहेत. आलं लक्षात? हा महत्त्वाचा विषय. त्यानंतर दुसरा मुद्दा, तात्पुरत्या प्रमाणपत्राची वैधतेची मुदत संपण्यापूर्वी लाभार्थ्याने सक्षम वैद्यकीय प्राधिकरण जे आहेत किंवा डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याकडून त्याची पुन्हा वैधता वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा जो हप्ता आहे हा नियमित स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा, हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, संबंधित तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी तात्पुरत्या प्रमाणपत्राची म्हणजे जे काही टेम्पररी UDID कार्ड आहे त्याची वैधतेची पडताळणी स्वावलंबन पोर्टलवरतून करून घ्यायची आहे. बघा, आता या ठिकाणी थोडासा मी क्लिअर सांगतो. ज्या तहसीलदार कार्यालयाकडून तुमच्या टेम्पररी UDID कार्डची तपासणी केली जाणार नाही, तपासणी करून त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवायचा असतो. बघा मी काय म्हणतोय, कदाचित काही लोकांना पुढील हप्ता येणार नाही. कोणाला येणार नाही? ज्या तहसीलदार कार्यालयाकडून अशी प्रोसेस केली जाणार नाही. तुम्ही सांगाल सर राज्य सरकारने नियम काढला आहे, आम्हाला ते पैसे आले पाहिजे, मग का आलेले नाही किंवा का येणार नाही? तर तहसीलदार कार्यालयाने हे काम केलं पाहिजे, म्हणून ते करून घेण्याची जबाबदारी त्यांची जरी असली तरी लक्ष ठेवायचं काम आपलं आहे, ते सर्वांनी समजून घ्या. त्यानंतर जी काही MahaIT आपली जी कंपनी आहे त्या कंपनीने किंवा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ MahaIT यांनी पोर्टलवर तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांचा कालावधी नमूद करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी. म्हणजे जे काही आपलं जे काही MahaITचं जे पोर्टल आहे, DBT पोर्टल समजा, तर त्या DBT पोर्टलवरती त्यांची जी व्हॅलिडेशन किंवा कालमर्यादा आहे ही त्या ठिकाणी नमूद करावी. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासंदर्भात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. म्हणजे ही सुद्धा एक महत्त्वाची अट या ठिकाणी असणार आहे. आता ही जी अट आहे ही अट आपल्या संदर्भात नसली तरीसुद्धा आपल्याला नेहमी कळलं पाहिजे की बाबा माझी व्हॅलिडेशन किती आहे, माझा कालमर्यादा किती आहे, तरच तुम्ही त्यावरती काहीतरी प्रोसेस करणार आणि त्याची जी व्हॅलिडेशन आहे ती वाढवू शकता. त्यानंतर पाचवा मुद्दा बघा, ज्या तात्पुरत्या प्रमाणपत्र म्हणजे टेम्पररी UDID कार्ड यांची व्हॅलिडिटी कालावधी नमूद नाही अशा अर्जदारांना कालावधी नमूद असलेले प्रमाणपत्र हे प्राप्त करून घेण्यास सुचवणे आहे. लक्षात ठेवा, सूचित करावे अशा पद्धतीने सांगितले. म्हणजे काही लाभार्थी असे आहेत की त्यांच्याकडे UDID कार्ड आहे, रजिस्ट्रेशनची डेट आहे, पण ते कधी संपणार आहे याचा त्या ठिकाणी उल्लेख नाही. अशा अनेक लाभार्थी आहेत, लक्षात ठेवा. तर अशा लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी तुमची जी मुदत आहे ही निश्चित किंवा नमूद करून घ्यायची, तरच तुम्हाला त्या ठिकाणी हप्ते मिळणार, अन्यथा हप्ते मिळणार नाही. त्यानंतर बघा सहावा मुद्दा बघा, हे जे काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो ना ते समजून घ्या. सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्राचा कालावधी नमूद करण्याची सुविधा नवीन शासकीय प्रक्रियेचे सुलभीकरण म्हणजे GRP प्रणालीमध्ये उपलब्ध करून द्यावी. लक्षात ठेवा, म्हणजे हे जरी शासनाचं जरी काम असलं तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी भरडणार. लक्षात ठेवा, आपला तिथं गोंधळ होणार, आपलं तिथं नुकसान होणार आहे. म्हणून ही प्रोसेस लवकरात लवकर करून घेण्यासंदर्भात सरकारला किंवा त्या तहसीलदार नायब तहसीलदार यांना सुचवा, तरच सगळ्या गोष्टीत हप्ते पाहिजे असतील, नियमित स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर थोडंसं आपल्याला हालचाल करावी लागणार आहे. सातवा मुद्दा बघा, वरील तरतूद फक्त विशेष सहाय्य योजनेतील टेम्पररी UDID कार्ड प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी लागू असणार आहे. लक्षात,
त्याचबरोबर हा जो शासन निर्णय वगैरे सगळं जाऊ द्या. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाच्या बाबी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर त्याची डेट व्यवस्थित लक्षात ठेवून ठेवायची आहे. त्याचबरोबर ते स्वावलंबन वेबसाईटवरती व्हॅलिडेशन करून त्याचा अहवाल तिकडे गेला पाहिजे, तरच ते सरकार देणार. आता तुम्ही सांगाल हा सरकारचा नियम आहे, सरकारचा शासन निर्णय आहे, मग आम्हाला पैसे डायरेक्ट मिळाले पाहिजे. एक लक्षात ठेवा, जरी सरकारचा नियम जरी असला, प्रशासनाचा नियम जरी असला, तरी स्थानिक पातळीवरती जे तहसीलदार कार्यालय आहेत, नायब तहसीलदार आहेत, त्यांनी याविषयी कारवाई केली पाहिजे. आणि ही कारवाई करण्यासंदर्भात आपण थोडासा पाठपुरावा केला गेला पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर जैसे ते हप्ते तुमचे राहतील, अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. आणि त्यामध्ये जे काही अटी राज्य सरकारने नमूद केल्यात, म्हणजे राज्य सरकारचा विषय जो आहे हा त्यांनी स्पष्टपणे सांगितला, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, परंतु अशा गोष्टी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला पैसे देणार, अन्यथा नाही देणार. यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांना काही सूचनासुद्धा केल्या आहेत. आणि या ठिकाणी लाभार्थ्यांना सुद्धा काही सूचना केल्या आहेत की तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या, तरच तुम्हाला हप्ते आम्ही देणार, अन्यथा देणार नाही. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या अटी आहेत, नियम आहेत, बाबी आहेत, तरतुदी आहेत, हे सगळ्या आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण शासन निर्णय सर्व लाभार्थ्यांना नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.